त्याच्यावर प्रवचन करीत आहोत. पहिल्यांदा आपण जे पहिलं सेशन घेतलं ते म्हणजे कर्माचे नियम आणि त्याची प्रतिक्रिया ह्या सेशनवर घेतलं. तो एक टॉपिक झाला. नंतर टॉपिक घेतला, काय घेतला मागं? कर्माची थेरी किंवा कर्माचे सिद्धांत. त्याला 3 कारण आहेत. आपल्या दुःखाचे कारण 3 कोणते आहेत? स्वभाव आणि स्वभाव. तर त्यांचे 3 उदाहरण दिले होते. तर कर्माचं उदाहरण कोण आहे? कैकेयी. स्वभावाचं उदाहरण कोण आहे? आणि प्रारब्धाचं उदाहरण कोण आहे? दशरथ. हे दुःखाचे 3 कारण आणि त्याच्यामध्ये ज्या थेरी असतात, सिद्धांत असतात, त्याची आज आपण चर्चा केलेली आहे. आज आपण कर्माचे 3 प्रकार आणि कर्माचे त्याच्यामध्ये ह्या 3 कर्मामध्ये आणखीन 6 कर्म असे असतात की त्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली आपण जरी भाग घेतला नसला तरी आपल्याला त्याचं रिॲक्शन्स भेटते. म्हणून मागच्या वेळेस मी 2 प्रश्न विचारले होते त्या प्रवचनाच्या शेवटी. एक म्हणजे मग मोक्ष प्राप्ती कधी होईल बाबा? जर कर्म सुटतच नसेल तर मोक्ष प्राप्तीसाठी भगवंत आपल्याला गीतेमध्ये सांगतात, ज्ञानाग्निक सर्व कर्माने भस्मसात ते कुरुते. ज्ञानाग्नीने कर्म काय होते? जळून भस्मसात होतात. आणि ते ज्ञान कसं? तर 3 स्टेपवर सांगितलं. ज्ञानामुळं काय आलं पाहिजे? भक्ती. आणि भक्तीमुळं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? एकदम आता मी गौरमप्रोंचं प्रवचन ऐकत होते, ते एक मुद्दा सांगत होते. एकदम कठोर पण नाही झालं पाहिजे आणि एकदम लूज पण नाही झालं. असं वैराग्य पाहिजे की जो तुम्हाला सगळ्याला घेऊन चालतंय. तर हे मुद्दा सांगतात. विशेष करून इथे भगवंत सांगतात, ज्ञान अग्नी सर्व कर्माना भस्मता कुरुते. तर तुम्ही ह्या 3 स्टेपमध्ये राहता तर तुमचे कर्म जळून भस्मसात होतात. मग तिथे प्रश्न विचारला जातो पुढचा, की मग कोणी कर्म न केलं तर असं होऊ शकत नाही. ह्या जगामध्ये प्रत्येकाला कर्म करावंच लागते. म्हणजे ह्या 3 कर्मापैकी एक कर्म करणार तो. कर्म, विकर्म किंवा अकर्म. त्याच्याशिवाय राहू शकत नाही. विशेष करून खाणं, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे इतकंच काय? श्वास घेणे कर्मच आहे. ह्या क्रिया देखील कर्माचाच एक भाग आहेत. येऊन निर्वाहासाठी तुम्हाला नोकरी, काम, धंदे, शरीर स्वास्थ्यासाठी खाणं, पिणं, फिरणं, त्याचबरोबर शरीराच्या ज्या धारणा आहेत ते तुम्हाला करावं लागतात. पण ह्या कर्मामध्ये, ह्या क्रियामध्ये संचित कर्म लागत नाहीत. त्याचं फळ लगेच भेटतं. भूक लागली ते कर्म, खाल्लं की शांतता. तहान लागली, कर्म काय? पाणी पिलं, शांतता होते. म्हणजे शारीरिक कर्म तुम्ही करता त्याचं फळ लगेच भेटतंय. पण संचित कर्मामध्ये जो पाठ दिलेला आहे त्याच्यामध्ये 6 स्टेप सांगतात. काय स्टेप सांगतात? याच्यामध्ये पहिली स्टेप आहे स्वभावगत कर्म. स्वभावगत कर्म म्हणजे 2 प्रकारचे असतात. जर करणारा व्यक्ती असेल, कर्म आणि विकर्मामध्ये पाहूया, आणि याच्या पलीकडे अकर्म, ते शेवटी येईल. जर कर्म करणारा व्यक्ती असेल स्वभावगत कर्मामध्ये तर त्याचा जन्माचा स्वभाव कसा राहील? सगळ्यांशी तो मावळा वागेल, सगळ्यांची सेवा करेल, तो कधी कोणाला दुखवणार. जसं आमच्या मंदिरामध्ये अखिलेश्वर रामप्रभू आहेत, ओकप्रभू, म्हणजे खूप वर्ष मंदिरामध्ये होते, ते कधीच रागवले मी पाहिलं नाही. येऊन त्यांच्या ऑफिसमध्ये मेरीमध्ये होते ते ऑफिसर माताजी, पण तेवढ्याच शांत स्वभावाच्या होत्या. म्हणजे त्यांच्या स्वभावातच हे जे कर्म असतात ती व्यक्ती दयाळू, सहानुभूती आणि सेवाभाव असतं ह्या व्यक्तीमध्ये. याला म्हणतात स्वभावगत कर्म. आणि अशा व्यक्ती काय करते? कलात्मक असल्यामुळे तो जसं डॉक्टर आहे, तो काय करतो? सेवा करतो, स्वभावगत कर्म. आणि ह्या कर्मामुळे त्याला पुण्याचं प्राप्त होते. पण स्वभावगत कर्मामध्ये दुसरा एक भाग येतो, त्याला म्हणतात विकर्म. विकर्म म्हणजे स्वभावतच असे काही किरनिष्ठ स्वभावाचे असतात लोक, ते स्वतः दुःखी राहतात आणि ते दुसऱ्याला दुःखी करतात. म्हणजे आपण त्यांना नेहमी चांगलं बोला. जसं आमच्या मंदिरात एक भक्त आहे, म्हणजे तुम्ही त्याला काही सरळ विचारलं ना, तो कधीच चांगलं उत्तर देणार नाही, तिरपटच घुसत राहतो. म्हणजे त्याला कसं बोलायचं हा प्रश्न असतो त्याला. मग त्याला कधी सांगतो तू सेवा नको करू, मी करणार. मग आम्हाला आयडिया काय येऊन गेली? तू करूच नको भाऊ, आमचे उपकार पण मी करील, मग कर. म्हणजे स्वभावगत कर्म आहे त्याचं काय झालं? त्याचं कर्म त्याला तर त्रास देतं, पण त्याच्या बाजूचा सुद्धा लोक त्याच्या स्वभावामुळे वाईट आहेत. जसं तुमच्या ऑफिसमध्ये असेल, तुमच्या परिवारामध्ये असे काही स्वभावाचे लोक असतात की त्याला सगळे कंटाळले असतात. मग सोडलं तर पळून जातं, धरलं तर चावतं, अशी गोष्ट होते. आहे ना असं लोकांचं? मग अशा स्वभावगत कर्मामध्ये त्याच्या स्वभावाच्या कर्मामुळे त्याला पण दुःख भेटावं लागतंय आणि त्याच्यामुळं पण भेटतंय. मग हे आचार्य याला काय म्हणतात? हे आपल्याच मागच्या पूर्व प्रारब्धाचा काहीतरी आहे, त्या कर्मामुळं, म्हणजे स्वभावगत कर्म आहे आणि याला बदलण्याचा प्रयत्न करतो ना,
तर बऱ्याच वेळा क्रायसिस होऊन जातात स्वभावगत कर्मामध्ये. ज्यांची वय वाढतात पण स्वभाव बदलत नाही, त्यांना हे कळत नाही की माझ्या स्वभावामुळे किती लोक वैतागलेले आणि किती त्रस्त झालेले. जसं आमच्या एका मंदिरात एका व्यक्तीला म्हटलं, तुला असं वाटतं तू खूप चांगला बोलतोस रे, पण नाही, तुझ्या स्वभावामुळे किती लोक तुझ्यापासून दूर गेले हे तुला कळत नाही. काय? तुमच्या व्यक्तिगत स्वभावगत जे स्वभाव असतो त्या स्वभावामुळे लोक जवळ येतात का लांब जातात, का तुम्हाला पाहिल्यानंतर लांबूनच हरे कृष्ण करतात, हे तुझं सक्सेस नाही, तुझं फेलियर आहे म्हटलं लाईफमध्ये. मग याच्यामध्ये दोन कर्म असतात. स्वभावगत कर्म म्हणजे कर्म चांगले केले तर चांगलं तुम्हाला फळ भेटतील, आणि तुमचं जर स्वभावगत कर्म खराब असेल तर तुम्हाला त्याचे वाईट फळ भेटते. म्हणून हा पहिला लक्षण सांगितलेलं स्वभावगत कर्म. दुसरं कर्म सांगितलेलं जाते समाजगत कर्म. आता समाजगत कर्म कसं असतंय की जे नियमानुसार पद्धतीनुसार लोक आपण जीवन जगतात, त्या समाजामध्ये आपल्याला कार्य करावं लागतं. उदाहरणार्थ शाळेमध्ये एखादा शिक्षक आहे, तुम्ही समाजगत कर्म करतायत, त्याच्यातून तुम्हाला काय भेटतंय, चांगलं फळ भेटतंय भविष्यामध्ये, ते चांगले चांगले अधिकार. पण समाजगत कर्मामध्ये एखाद्याने दंगल उसळली आणि तुम्ही नुसतं तिथं बाजूला उभा राहिले, म्हणजे त्याला तर दगड ते पोलीसवाले हाणतात, पण त्याच्या बाजूला उभा राहिला त्याला सुद्धा हाणतात. याला म्हणतात समाजगत कर्म. म्हणजे आपले काही घेणे नाही, आपण नुसतं तमाशा पाहायला गेलो, पण समाज आपण पाहायला गेलं तरी पण त्याचा परिणाम त्या समाजगत कर्मामुळं काय होतंय आपल्याला पण भेटतं. जसं मी माझ्या गावाकडे जाताना एक घटना सांगितली होती. मी असं गावातून प्रवेश केला आणि राईट साईडला ते लुडो खेळतात, पूर्ण लुडो काहीतरी मोबाईलवर, आणि तिथं आमचा एक हरे कृष्णाला बिडी बघायला असा खालून मान बघत बसला होता. आणि त्याला कळलं प्रभूजी आले, त्याने कुठं पाहिलं की प्रभूजीने पाहिलं आपल्याला. तर गेलो, सगळं प्रवचन झालं. म्हणलं आज काय रे किती लावली? आले नाही, लुडो खेळत होत. अहो नाही प्रभूजी, नुसतं पाहायला गेलो आणि तेवढं तुम्ही पाहिलं. म्हणजे याला काय म्हणतात, समाजगत कर्म. ते समाजात त्या कर्मामध्ये गुंतले होते आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला होते. जसं मागच्या वेळेस मी उदाहरण दिलं, घरातल्या एका व्यक्तीने चोरी, ते परिवारगत कर्म येईल. पण समाजगत कर्मामध्ये गलीतल्या एखाद्या काही लोकांनी केलं तर सगळ्याला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतंय. ते चांगला असो का वाईट. जसं एखादा नगरसेवक एखादा इथला कार्यकर्ता म्हणला, अहो इथं गटार आहे ना, ती बुजून घ्या, म्हणजे त्याला चांगलं भेटन. पण समाजगत कर्मामध्ये एखाद्यानं काय केलं, ते गटारचा जो ढाचा आहे तोच काढून फेकला आणि गाडी एकत अटकली. म्हणजे सगळे गलीतील लोक नालायक काय तुम्हाला लय त्रास देतात, यांना मी शिकवतो. पण त्याच्या समाजगत कर्मामुळं काय होतंय, चांगलं पण फळ भेटतंय, वाईट पण फळ भेटतंय. याला म्हणतात समाजगत कर्म. तिसरं आहे, याच्या पलीकडे आहे देशगत कर्म. देशगत कर्म म्हणजे आपण ज्या देशात राहतो त्याची संस्कृती, कायदे, परंपरा केलेलं. विशेष करून सैनिक जे असतात देशगत करतात आणि त्यांच्या मुळे त्यांना चांगले पदक दिले जातात. ते देशासाठी बलिदान समर्पण करतात, त्याग करतात. आणि त्यांच्यामुळं आपण आता जी भक्ती करतोय देशगत सेवामुळं, एवढं शांत चिंतन आपण का बसलोय, त्यांच्या देशगत कर्मामुळं, पोलीसवाल्यामुळं आणि आर्मीच्या जवानामुळं आपण शांत चित्तानं बसतो. त्याने देशगत कर्म नाही केले, बॉर्डरवर नाही राहिले किंवा इथले पोलीस नाही ठेवले, तर देशगत कर्माचा काय होईल, नुकसान काय होईल. आपण इथं शांत चित्तानं कोणी प्रवचन ऐकू शकत नाही आणि एवढे तुम्हाला हे भेटणार नाही. म्हणजे कर्म एकच आहे, पण त्या कर्माचा रिॲक्शन चांगला किंवा वाईट येतो. आणि म्हणून देशगत कर्मासुद्धा याच्यात येतं. विशेष करून शेतकरी देशगत कर्मामध्ये कसं होतं, तो धान्य पिकवतो, आपल्या सगळ्यांना सर्वसामान्यांना वितरित करतो. तेच आपण काय केलं, त्या शेतीमध्ये जर बिल्डिंग उभारल्या तर सगळे उपाशी मारतील. म्हणजे तिसरं कर्म काय, देशगत कर्म म्हटलंय शास्त्रामध्ये. तर देशगत कर्म तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलं भेटन आणि वाईट केलं तर त्याचा दुष्परिणाम सुद्धा भेटन. मग त्या देशगत कर्मामध्ये कोणतं येतंय, एखाद्या देशाची चुकीची माहिती आपल्या शत्रू देशाला दिलं, त्याच्या चुक्यामुळं काय होतंय, सगळ्या देशातल्या लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागतो. म्हणजे एक व्यक्ती चूक करतो देशगत कर्म, ते चांगलं केलं तर फायदा होतो आणि चुकीचं कार्य केलं तर चुकीचं त्याला फळ भेटते. याला म्हणतात तिसरं कर्म. चौथं कर्म आहे, याला म्हणतात कालगत कर्म. कालगत कर्म म्हणजे काय, की शास्त्रामध्ये जसं वेळ परिस्थिती कर्मानुसार बदलते. आणि जसं रामायणातल्या
महाभारतामध्ये युद्ध झाले, क्षत्रियांनी युद्ध केले. आजच्या काळामध्ये तशी युद्ध करू शकतो का? नाही. पण काळगत कर्मामध्ये असे काही, जसे आपल्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये 1947 मध्ये कालगत कर्म केले, त्याचे दुष्परिणाम आपल्याला आता भोगावे लागतात. कसे? आपल्या देशाचे एक नेते होऊन गेले, अहिंसा परमो धर्म म्हटले, पण त्यांच्या त्या कर्मामुळं आज बी आपल्याला हिंसाला सामोरं जावं लागतंय. मग याला काय म्हणतात? कालगत कर्माचा परिणाम सुद्धा आता भोगावा लागतो. त्या टायमाला जर तो निर्णय चांगला घेतला असता तर त्याचे परिणाम आपल्याला चांगले भेटले असते. पण त्या टायमाला ते कालगत कर्म अजून बी त्याचा इफेक्ट पडतो. म्हणजे ते चुकत नाही. जोपर्यंत त्या पिढ्या राहत्या तोपर्यंत त्यांना एकाच्या चुकीच्या सिद्धांतामुळे, एकाच्या चुकीच्या प्रिन्सिपलमुळं येणाऱ्या कितीतरी काळामध्ये त्या कर्माचा भोग त्या येणाऱ्या जनरेशनला भोगावं लागतात. आता तुम्ही म्हणता काळगत कर्म आपल्या परिवारामध्ये असतं. एखाद्या आजोबा पण जो म्हणा कोणाच्या नावाने शेतीला नावची किंवा वाट्यान दिलेली असते, पण ती जसं आता मी विद गावात राहतो, म्हणजे आई वडील तिकडे राहतात, त्याच्या मागे एक शेती आहे आणि ती आत्याच्या मुलाला करायला दिली होती 10-12 वर्षापासून. मुलं आत्यानं म्हटले, बाबा तुला काही शेती घेते नाही, तू कर आणि खा. आणि जेव्हा मग ह्या भाच्यानं काय केलं, म्हणजे आत्याची सगळी शेती हडपून घेतली. किती? 8 एकर. आज ती कोर्टात केस होऊन 14 वर्ष झाले. त्याच्या पहिले ती 15-20 वर्ष, मग 30 वर्ष झाले ते दोन्ही परिवार याच्यासाठी लढते की ती शेती भेटावं आत्याची मुलं. म्हणजे कालगत कर्म एकाने प्रेमानं काहीतरी दिलं, सहानुभूतीपोटी प्रेमापोटी दिलं, त्याची मराठीमध्ये म्हणे नाही, ज्याची करावं की तोच घेतो आपला जीव. हां हां याला कालगत कर्माचा परिणाम. जसं ते पारिवारिक असो किंवा आपले जे डिसिजन असतात आपल्या पूर्वजांचे, किंवा आपण जे काय कालगत कर्म करणार आहोत ते भविष्यामध्ये चांगले किंवा वाईट करणार. जसं आता तुम्ही चांगले कर्म करता, येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही खूप कमवून ठेवतात, मग ते कालगत तुम्ही खूप मेहनत केली, पण येणारा एन्जॉय, जसं नारळाचं झाड कोणतरी लावलं इथं, पाणी दिलं तुम्ही, गदीतल्या बक्षी पार्कच्या लोकांना पाणी दिलं, पण फळं कोण खाल्ले? दुसऱ्यानेच येऊन खाल्ले. हां याला म्हणतात कालगत कर्म. तसेच आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी ह्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात, तर कोणत्या कर्मानं आपल्याला हे रिॲक्शन भेटतंय हे आपल्याला जाणं पाहण्याचं गरज आहे. म्हणून मागच्या वेळेस मी म्हटलं की आपल्या दुःखाचं कारण दुसरं कोण नाही आहे, 3 आहेत लोक. कोणतं? स्वभाव, कर्म आणि प्रारब्ध. तर मग आता स्वभाव जो कॅटेगरी सांगितली, आता चौथी याच्यात कॅटेगरी आहे, ते म्हणतात की परिस्थितीवश कर्म. परिस्थितीगत कर्म म्हणजे परिस्थितीगत म्हणजे कर्म म्हणजे एखाद्याचा जवळचा नातेवाईक आजारी पडला आणि त्याला आपण जिम्मेदारी घेऊन काय केलं, त्याची सेवा केली, त्याला हॉस्पिटलला नेलं, किंवा त्याला संकटात सापडला आपण आर्थिक मदत केली, किंवा काही ना काही चांगले कर्म केले, याला काय म्हणतात? परिस्थितीगत. पण त्याच परिस्थितीगतामध्ये आपण चुकीचे काही निर्णय घेतले, मरू द्या, काय करायचे करू द्या, आपल्याला काय घेणं देणं पडलंय. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये ती डिफिकल्टी येईल ना, तर आपलं ते गरीतले लोक, शेजारी पाजारी सुद्धा येणार नाही. ते म्हणतात कशाला करायचं, हा माणूस कोणाच्या मदतीला येणार नाही. मला आठवतंय, आमच्या गावात एक माणूस वारला होता, त्याच्या गावात कोणीच गेलं नाही. त्या आम्ही पोरांना विचारलं का गेलं नाही, म्हणजे तो कोणाच्या मौतीला दिसला नाही. अरे म्हटलं तो ते येडा होता, पण जाऊ दे, मरू दे, काय फरक पडतं, नाही गेलं नाही गेलं तर तो असा तिकडं राखच होणार आहे त्याची. म्हणजे काय झालं, त्याच्या एका चुकी कर्मामुळं त्याला भविष्य, तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो? याला काय म्हणतात? परिस्थितीवश कर्म केलेले. मग तुम्ही कोणते परिस्थितीवश कर्म करता त्या टायमाला, ती सिच्युएशनला, त्याच्यावर तुमचे फळं निर्भर राहतात बरं, चांगले किंवा वाईट परिस्थिती. आणि सगळ्यात शेवटी आहे परिवारगत कर्म. परिवारामध्ये चांगले कर्म केले तर सगळ्यालाच फळ भेटतात. पण परिवाराला एखादा व्यक्ती कलह करणारा असेल, किंवा काहीतरी नेहमी खोटपट काढणारा असेल, तर अख्खा परिवार, जसं माझे मित्र खूप दारुडे आहे, खूपच दारुड आहे. सकाळी 6च्या पहिले सूर्यनारायण निघत नाही, पण भाऊ प्यायला लागतो, गावात भेटती बी त्याला. पण त्याच्या एका कर्मामुळं परिवारातले किती लोक दुःखी आहेत. त्याचा भावाने एक सुसाईड करून घेतलं, बहीण दुःखी आहे, आई वडील दुःखी आहे, बायकून 2 लेकरं, सोन्यासारखे लेकरं आहेत. फुल तो बायको कामाला गेली की भाऊ घरातलं गहू विक, ज्वारी, भांडे विक, टीव्ही विक, जे दिसल ते विकायचं काम करतो. रिकामं घर सोडावं, त्याच्याकडे चाबी द्यावं तर घरातले तर नाही सोडावं,
तर हा इकडे तिकडे पडलेला असतो. म्हणजे एकाच्या परागत कर्मामुळे अख्ख्या परिवाराला दुःख भोगावं लागतंय, चूक नसताना सुद्धा. परत ते धरता येत नाही, सोडता येत, धरलं तर त्रास देत आहे, सोडलं तर काय होणार, लोक काय म्हणतात. त्या बाईला मानलं पाहिजे राव. ह्या दारोड्याच्या बायका लय चांगल्या निबार असतात, कुठं भगवंताने त्यांना ताकद दिलेली असते. ती लय असा रेटून संसार करते. उलट नवऱ्या आता मागं हात मोडला, 10,000 रुपये खर्च केले तिनं. त्याचे 2 बेवडे, त्याचे एकात पेता पेता एकाचे दात खिळी बसली. दात खिळी बसली, खूप पेलेले होते. याला वाटतं याची दात खिळी उघड नाही तर मारायचं आहे. यानं त्याच्या तोंडात बोट घातले तर त्यानं दात खिळी उघडता याचे 2 बोट तोडून टाकले. म्हणजे त्या बायकोला किती ताण असेल. आणि तो माझा वर्गमित्र आहे, मी त्याला खूप प्रयत्न करतो. आता मी त्याची रात्री 12-1ला फोन, झोपला का नाही, म्हणलं गोट्या खेळतो. असे प्रश्न विचारतो. मग संताप होतो ना की तू. आणि तिची हाईट अशी आहे, जिवंतपणे मित्रांना कधी धड बोलत नाही. म्हणजे प्रत्येक शब्दाला शिवी घालतो तो, अजून मला पण घालतो. पण मी त्याला काय, मला ते आनंद वाटतं, चल बा हा कोणतरी आपल्या हक्काचा आहे शिव्या घालायला. पण हाईट अशी की तो दुसरा मित्र वारल्यानंतर काय केलं, तो पेल्यानंतर तो रडायला लागला, तो मेला म्हणून त्याच्याबद्दल. मग जिवंतपणे कधी रडला नाही, शिव्या घातल्या. म्हणजे मला सांगायचा मुद्दा, आपल्या दुसरे डायव्हर्ट होत चाललेत आपण. मुद्दा असा आहे की पारिवारिक कर्मामध्ये एकाने चूक केली तर सगळ्या लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागतो. हे झालंय. आणि शेवटचं आहे स्वरूपगत कर्म. याला स्वरूपगत कर्म म्हणजे काय, म्हणजे जसं सूर्य आहे, सूर्यनारायण काय करतात, त्याचं स्वरूप आहे सगळ्यांना प्रकाश देणं. आणि दुसरं आहे की तो सगळ्यांना समान करतो, याला म्हणतात स्वरूपगत कर्म. आणि अंधारकाराचं काय कर्म गत आहे, चंद्राचं स्वभावगत कर्म काय आहे, स्वरूपगत कर्म, तर शीतलता देणं. तसं प्रत्येकाचा एक स्वरूपगत कर्म असतो, त्यानुसार तो वागत असतो. आणि ह्या कर्माला जेव्हा आपण कॉन्ट्रोवर्सी करायला जातो तेव्हा मुश्किल होतं. म्हणून जगात एक मन आहे, जितेची खोड मेलेशी जात नाही आणि कडू कारलं गोड होत नाही. काही जणांचा स्वभाव शेवटपर्यंत बदलणार नाही आणि आपली अख्खी एनर्जी त्याला बदलण्यासाठी जाते. म्हणून सगळ्यात चांगला पर्याय आहे की त्याच्या स्वरूपाला छेडू नका. आता हे झालं भौतिकवादासाठी. पण अध्यात्मासाठी कोणतं स्वरूपगत कर्म आहे, आपण जीविरे स्वरूप आहे, कृष्ण रे नित्यदास, आपण भगवंताचे दास आहेत. आणि जेव्हा भगवंताचे सेवक, कारण की गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, मम अंशे जीव लोके जीवभूत सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृष्टानी कर्षती. भगवंत काय म्हणते, माझा अंश आहे, मम अंश जीव लोके जीवभूत सनातन. सनातन म्हणजे शाश्वत. आणि कशामुळे अटकलेलं आहे, मन षष्टानी इंद्रियानी प्रकृष्टानी कर्षती. जर तुम्हाला स्वरूप कळालं की मग भगवंताचा अंश आहे, तर प्रकृष्टानी कर्षती याच्यामध्ये तुम्ही अटकणार नाही. आणि बाकीचे जे तुम्ही पहिले 6 कर्म सांगितले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे रिॲक्शन लागणार नाही. कधी, जेव्हा तुम्हाला कळलं की माझं स्वरूप भगवंताचं सेवक आहे आणि या जगातली सगळी ताकद जी सृष्टी आहे ते भगवंताचे अंश आहे, मला आदर सन्मान करायचा असेल तर बाकीच्या पारिवारिक कर्माचं कोणते रिॲक्शन्स तुम्हाला लागणार नाही. शेवटी त्याला म्हणतात कोणते कर्म, अकर्म. कोणतं कर्म, अकर्म. आणि अकर्म म्हणजे काय की भगवंताच्या प्रसन्नासाठी जो कर्म करतो त्याला अकर्म म्हणतात. मग आता इथं प्रश्न विचारला जातो, ठीक आहे असे कर्म आहेत तात्कालिक, मग कोणती क्रियामान कर्म संचित जमा होत नाहीत, मग त्याचा दंड भेटतो का? प्रश्न काय, कोणती क्रियामान कर्म संचित जमा होत नाही, तर मग याच्यामध्ये 6 स्टेप सांगितलेल्या आहेत. एक स्टेप म्हणजे बाल अवस्थेत केलेली कर्म, म्हणजे कळत न कळत, म्हणजे आपल्याला चूक नसताना ते आपण करतो. म्हणजे लहानपणी आपण जाता जाता कुत्र्याला दगड मारणं किंवा डुकराला दगड मारणं, इकडे मारत नसतात कदाचित, तिकडे खेडेगावात लोक मारतात. गाडो बी त्याला प्रसाद देऊन टाकतो. किंवा आपण खेळता मुंग्या मारणं, घरात नाही का मावले झुरळ मारायचं, काय मग त्यांना खातात का काय, झुरळाला मारत बसतात. ते झुरळ सुद्धा मारतात. याला काय म्हणतात, बालावस्थेमध्ये. याचं उदाहरण आहे शास्त्रामध्ये, ते म्हणजे मंडूक ऋषींचं. जेव्हा मंडूक ऋषी
कोण होते? पुढे पुढे काय झाले ते मंडूक ऋषी माहिती आहे तुम्हाला त्यांची स्टोरी? गेस करा बरं. विदुरजी जन्माला आले होते. विदुरजीच्या पहिले मंडूक ऋषी काय झाले, एकदा ध्यान तपस्या करू लागले. तपस्या करीत असताना काही राजाचे सैनिक आले आणि तिथं त्यांना चोरीचा आरोप करून नाही का काय केलं, त्यांना दंड देण्यात आला. त्या सैन्यपतीने दंड दिला आणि दिल्यानंतर कोणता दंड दिला? जे सूळ असतं त्या सुळावर त्यांना बसवलं. बाकीच्या चोरांना, चोर यांच्या आश्रमामध्ये बसले आणि चोराबरोबर यांना पण धरून नेलं. त्यांनी नेल्यानंतर सुळावर बसण्याची शिक्षा दिली. आणि जेव्हा बाकीचे त्या चोर मेले, पण राजाला कळलं की मंडूक ऋषीला सुळावर बसवलं यांनी, त्यावेळेस ते घाबरत घाबरत आले आणि आल्यानंतर माफी मागितली. मंडूक ऋषी म्हणले, तुझा दोष नाही, दोष कोणाचा आहे? यमराजाचा आहे. मी त्याला जाऊन प्रश्न विचार. आपल्या यौगिक शक्तीच्या आधारावर कुठे गेले ते? यमलोकात गेले. आणि त्यांना विचारलं की माझी चूक नसताना सुद्धा मला तुम्ही एवढा दंड का दिला, त्याचं कारण काय? त्यावेळेस यमराज म्हटले, जेव्हा तुम्ही लहान होते, बालक होते, त्यावेळेस तुम्ही काट्याने घेऊन नका काही किड्यांचे डोळे फोडले, काही शरीराला तुम्ही वेदना दिलेल्या आहेत आणि त्या वेदनेमुळं तुम्हाला तो दंड सुळापावना देण्याचा शिक्षा ठरली होती. त्यावेळेस मंडूक ऋषी म्हटले की तू एवढा शूद्र बुद्धीचा आहे, लहानपणे अजाणतपणे कर्म केलं, त्याला काही माहीत नसतंय आणि त्याचं कर्म तुम्हाला एवढं दिलं, मी तुला शाप देतो की तू शूद्र म्हणून जन्माला येशील, कारण तुझी बुद्धी कशी शूद्रासारखी. आणि तेच यमराज पुढे विदुरजी म्हणून जन्माला आले. आणि ह्या मंडूक ऋषीच्या कथेमध्ये काय की लहानपणे अनजाणपणे जे कर्म केलं त्याचा दुष्परिणाम सुद्धा यमराजेनं सोडला नाही. याला कोणतं कर्म म्हणतात? बाल अवस्थेत कर्म केला करतात. आणि ह्या कर्मामध्ये आता याच्यामध्ये दोन परिणाम असतात. शास्त्राचं उदाहरण आहे, जसं लहानपणी एखादं बालक आहे, खेळता खेळता 5-6 वर्षाचे, मोठा भाऊ त्याचा, आणि त्याच्या खेळता खेळता त्याच्या मानेवर त्याने 1-2 लाथा मारल्या आणि दैवगत तो त्याचा मोठा भाऊ वारला. वारल्यानंतर घरचे कंप्लेंट नाही टाकू शकत की बाबा यानं नाही का लात मारले म्हणून हा मेला. 4-5 वर्षाच्या बालकावर तो नियमच लागू होऊ शकत नाही. ते काय झालं? आघातपणे झालं. पण हे बाल अवस्थेमध्ये कर्म केलं त्याचा दुष्परिणाम सुद्धा यमराजी देतात बरं, सोडत नाही. मांडूक ऋषीला सोडलं नाही, तर आपण कोण आहे? आणि त्याचा मग कधी कधी लोक म्हणतात ना, अहो आम्हाला तर माहीत नव्हतं, पण आमच्या जीवनात का असं घडलं? तर जे कधी तुम्ही ह्या जन्मात किंवा मागच्या जन्मात केलं त्याचा परिणाम आता भोगायला होतो. याला हे पहिलं उदाहरण आहे. दुसरे अजाणतपणे घडलेले कर्म, म्हणजे त्याच्यात आपल्याला काही घेणं देणं नसतंय, तरी घेणं देणं आपल्याला नाही का होतं. याचं उदाहरण आहे इंद्रदम्न राजांची कथा. इंद्रदम्न राजा सगळं ऐश्वर सोडलं, साम्राज्य सोडलं, ते वनामध्ये जाऊन एका पर्वतावर जाऊन विष्णू मंदिरामध्ये भगवंताची आराधना करू लागले. आणि आराधनेमध्ये एवढे तल्लीन होते की त्यांना माहीत नाही. पण त्याच दैवयोगाने त्या रस्त्याने कोण आले? अगस्त्य ऋषी आले. अगस्त्य ऋषी आल्यानंतर अगस्त्य ऋषीला काय वाटलं, हा जो राजा आहे, राजा इंद्रदम्न, तो पाहून न पाहिल्यासारखं माझ्याकडे करतोय आणि माझा आदर सत्कार करायच्या ऐवजी तो ध्यान अवस्थेमध्ये तल्लीन झालेला आहे, याचा अर्थ तो नाटक करतोय. आणि मग त्यावेळेस अगस्त्य ऋषीने काय शाप दिला की तुझी बुद्धी हत्तीसारखी मंद आहे, तू पुढच्या जन्मात हत्ती होशील. आणि तेच राजा इंद्रदम्न पुढच्या जन्मात कोण आले? गजेंद्र म्हणून जन्माला आले. म्हणजे तिथं कधी कधी असतं ना, आपण काही घेणे देणं नसतंय, अचानक येऊन येतो, एखादा शिव्या घालून जातो. याला म्हणतात अजाणतपणे केलेले कर्म. म्हणजे तिथे राजा इंद्रदम्नच्या मनेने ध्यानी होतं. आता राजा इंद्रदम्न जर ठरवलं असतं शाप द्यायचा तर दिला असता, पण त्याने काय ठरवलं माहिती आहे घ्यायला की भगवंताची इच्छा आहे, त्यामुळे त्यांनी ते स्वीकारलं. तसंच कधी कधी आपण 2 व्यक्तीच्या बाजूला बसलेला असतो. आता याचं एक उदाहरण आणखीन शास्त्रामध्ये कोणतं? ध्रुव महाराजाचं आणि त्यांच्या आईचं. ध्रुव महाराज जेव्हा वडिलांच्या याच्यावर बसले, मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची आई कोण होती? सुरुची. तुला बसायला अधिकार नाही, तुला बसायचं असेल तर माझ्या पोटातून तुला जन्म घ्यावा लागेल. म्हणजे याचा अर्थ काय? तुला पहिले मारावं लागेल, आराधना करून माझ्या जन्म घ्यावा लागेल. ह्या दोघांचं वाद चालू होता.
त्यावेळेस उत्तमपाद महाराजांनी काय केलं, न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न केला. बिचारांचं काय घेणं देणं, त्यांना असं वाटलं बायकोची बाजू घ्यावा तरी प्रॉब्लेम, मुलाची बाजू घ्यावा त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. पण त्याचा दुष्परिणाम, ध्रुव महाराज राग कोणाचा आला, आईचा राग नाही आला. राग कोणाचा आला की माझे पिता हे सगळं दृश्य पाहतायत पण तरी काही बोलत नाही. त्या रागाच्या भारामध्ये तिथून निघाले. आणि सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत राजा परीक्षितला की ह्या न्यूट्रल बाजूमुळं ध्रुव महाराज गेले आणि त्यांना पश्चाताप झाला की त्या टायमाला मी स्त्री लंपट होतो, माझ्या पत्नीच्या अधीन होतो, त्यामुळे बोलू शकलो नाही. आणि त्याचा दुष्परिणाम काय भोगावा लागला, मुलगा निघून गेला. तसं तसं तुम्ही कधी कधी न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करतात ना, शांत राहिलं, कोणाची बाजू न घेतली तरी तुम्हाला त्याचं कर्माचे रिॲक्शन लागतंय, असं नका समजू. म्हणून बरं, आता याच्यात प्रॉब्लेम असा, एकाची बाजू घ्यावा. तर आता मी एक प्रश्न विचारतो. आता माताजीला पहिला प्रश्न तुमच्यासमोर तुम्ही जहाजामध्ये बसलेले आहेत, ऑनेस्टली उत्तर द्यायचा. मी प्रभूजीला पण विचारणार. एका बाजूला तुमची सासूबाई, एका साईडला तुमची आई आहे. जहाज बुडत असल्यानंतर तुम्ही कोणाला वाचवणार? अवघड. मेकालाच विचारलं असं, म्हणलं काय हो प्रभूजी, नाही आईला वाचवणार का बायकोला वाचवणार? म्हणे मी दोघाला नाही वाचवणार, मी स्वतःला वाचवणार. का? कारण याच्यात लेख जरी सुटले तर माझे हालत याला कोणते कर्म म्हणतात? याला म्हणतात की अजांतपणे घडलेले कर्म. आणि याच्यामध्ये अगस्त्य ऋषीचं. तिसरं उदय मनुष्योत्तर योनीत केलेले कर्म. मनुष्योत्तर कर्ममध्ये याच्यामध्ये चांगलं उदाहरण कोणाचं आहे? जड भरत महाराजांचं आहे. आणि जड भरत महाराजांमध्ये आता ही स्टोरी शेवटी येते, पण त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. कोणते दोन प्रकार येतात? एक म्हणजे दुष्ट कर्म आणि अदृष्ट कर्म, म्हणजे दिसणारे दृश्य कर्म. दृश्य कर्म म्हणजे तुमच्या डोळ्याने दिसलेले कर्म तुम्हाला लगेच भेटतात. पण दुसरं कर्म कोणतं? अदृश्य. अदृश्य कर्म हे तुम्हाला ह्या जन्मात दिसत नाही, पण त्याचं रिएक्शन्स तुम्हाला ह्या जन्मामध्ये भेटते किंवा पुढच्या जन्मामध्ये भेटते. म्हणजे आता तुम्ही ह्या जन्मात दृश्य कर्म करतायत आणि त्याचं अदृश्य फळ नाही का पुढच्या जन्मात भेटतायत, आणि त्याला म्हणतात मनुष्योत्तर योनीमध्ये केलेले कर्म. उदाहरणार्थ जसं घोडा का पळतो? तर आचार्य शास्त्र सांगताय की जो मागच्या जन्मामध्ये नुसतं धावधाव पळपळ करत होता, तर पुढच्या जन्मामध्ये, मनुष्योत्तर जन्मामध्ये, पुढच्या जन्मामध्ये त्याला कोणतं शरीर भेटतंय? घोड्याचं भेटतंय. दुसरं, जो व्यक्ती मनुष्य योनीमध्ये येतो आणि ईर्ष्या करत राहतो, द्वेष करत राहतो, पुढच्या जन्म त्याला सापाचा भेटतो. बघा, सापाला तुम्ही दूध बी पाजा, तो नुसता फूक करत राहतो. म्हणजे त्यांना तुम्ही प्रेमानं जाऊन गोंजारा किंवा त्याला काही खाऊ बेला तरी तो त्याचा काय असतो? उपकार. याला म्हणतात अदृश्य कर्मामुळं दृश्य कर्म दिसतंय, आणि ह्या जन्मातले दृश्य कर्म अदृश्य कर्म दिसतात. हे दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण आहे कुत्र. कुत्र काय? आपल्या घरामध्ये आपण कुत्र का ठेवतो? मागच्या जन्मामध्ये याची घराच्या प्रती खूप आसक्ती होती, आणि त्या आसक्तीच्या अदृश्य कर्मामुळे त्याचे स्नेह तिथं होता, आणि त्या कर्मामुळे तो घरात कुत्र येतो आणि तो घराचं रक्षण करत राहतो. आणि ह्या जन्मामध्ये तो अदृश्य कर्म केलं तर पुढच्या जन्मात भेटतं. तिसरं आहे जसं मांजर आणि चोरी. मांजराला वाटतं मी डोळे बंद करून काय करतो? चोरी करतो. याला म्हणतात काय? मग डोळे बंद केलं म्हणजे अदृश्य, आणि समोरचा पाहणारा म्हणजे काय? दृश्य. जसं आपल्याला वाटतं मला कोणीच बघत नाही, मी काही केलं तरी. नाही भाऊ, 9 दिशा तुम्हाला बघतात. वरतून नाही का आत्मा, परमात्मा, सूर्य, चंद्र सगळे रेकॉर्ड ठेवतात की तुम्ही कधी केव्हा काय बोलले याचं रेकॉर्ड नाही का ते ठेवतात. एक साधं उदाहरण, तो लेटेस्टमध्ये नितेश शेवनी माताजींचं मी प्रवचन ऐकत होतो. त्याने एक सुंदर उदाहरण दिलं, मी काल पण शेअर केलं आमच्या 2-3 भक्तांसोबत, की प्रत्येक जण अदृश्याच्या कर्माचा टिफिन सोबत घेऊन आलेले आहे. जर दोघा नवरा बायकोचे भांडण झाले होते आणि रागारागात माताजी गेल्या माहेरला. प्रभूजी म्हटले बरं झालं, आता उद्यापासून भाजी पोळी खायला तीच डांगराची भोजी, तीच गिलक्याची भाजी, चवळीची भाजी, चना, आता मी चांगला मेनू करतो. भाऊनं काय केलं, उठला रात्री चणे भिजू घातले काबुली, सकाळी उठला चण्याची भाजी केली एकदम भारी मसाला घालून, चना मसाला, सुहाना मसाला टाकून
चण्याची भाजी केली, त्याच्याजवळ पुऱ्या तळल्या, तो पुऱ्याच्या पण चांगल्या पुऱ्या, सोबत त्यांना एकदम बटर हलवा बनवला, टिफिन बनवून नाही का गेला ऑफिसला, ऑफिसमध्ये काम केलं, केल्यानंतर आता भूक लागली आणि आपण स्वतः केलेलं आहे, टिफिन उघडतो आणि केल्यानंतर पहिला पुरीचा घास तोडतो, चण्यामध्ये घालतो आणि तोंडात नाही का निवाला टाकतो. जसा निवाला टाकतो त्या भाजीमध्ये मीठ नाही राहत, टेस्ट होतो. आता राग काढायचा कोणावर, भडास काढायची कोणावर. बरं जाऊ दे म्हणले, चनाच गेला तर झाला, आपण हलवा खाऊया, चमचा बी नाही, आणि खायला जावा, खायला गेला तर साखर नाही. मग आता इथं सांगा, याने टिफिन कोण पॅक केला? स्वतःच केला. कुकिंग कोण केली? स्वतः केली. टेस्ट कोण केली? गेले. मग स्वतःचा टिफिन स्वतः आणल्यानंतर स्वतःच्या टिफिनचे फळं स्वतःलाच भोगावं लागणार आहेत ना. तसं प्रत्येक जण आपल्या शरीरामध्ये, या जन्मामध्ये प्रत्येकाचे आपण आपले टिफिन घेऊन आलेले आहेत. त्याला कारणीभूत ठेवू नका, अरे मीठ कमी नाही पडलं. भाऊ, मीठ नाही का, दुसऱ्यावर क्लेम करणं, चुका करणं, धापणं हे सोपं असतं. पण प्रत्येकजण आपला टिफिन, आपला डब्बा सोबत घेऊन आलेला आहे. म्हणून याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल म्हणजे समजून घेणं, उमजून घेणं आणि त्या सिच्युएशनला केअरफुली डिलिंग करणं, याला म्हणतात हे टिफिन. नाही तर ह्या टिफिनमध्ये काय होतंय, मग रागाच्या भरामध्ये तो म्हणे आता मिठं नाही, साखर नाही, मी फेकून देतो, मर उपाशी. मग अशी बी बाजू होऊ शकते. पण त्यावेळेस ती दुसऱ्यावर क्लेम करण्यापेक्षा बेटर आहे की त्याच्यामध्ये बाबा माझा टिफिन मीच कुकिंग केली, मीच पॅक केला, आता जे काही माझ्यासमोर आलं मी टिफिन पॅक केलं, ते आता मला काय करावं लागलं, स्वीकार करावं लागलं. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? स्वीकार घेऊन घ्या, अरे हे माझा टिफिन आहे. म्हणून इथे शास्त्र सांगताय, याला म्हणतात दृश्य कर्म. जसं कुकिंग करणं काय होतं, दृश्य कर्म. पण अदृश्य फळ काय भेटलं? चव न भेटणं. याचं पुढचं उदाहरण आहे, जसं माझ्या गावामध्ये एक सकाराम म्हातारा होतं. त्या व्यक्तीनं वयाच्या 15 वर्षापासून शेळ्या वाढल्या, म्हणजे आणि शेवटपर्यंत 70 ते 80 जवळ गेलं. म्हातार बेडवर पडलं होतं. स्वप्नामध्ये त्याला निश्चित शेळ्या, बकऱ्या दिसायचं. आणि शेवटी बकऱ्या मानता, शेळ्या मानता त्याने शरीर सोडलं. म्हणजे जीवनभर जे दृश्य कर्म त्याने केलं, शेवटी मृत्यूनंतर त्याला अदृश्य कर्म काय भेटन त्याची त्यालाच माहीत आहे. म्हणून मायबापांनो, मी एवढं हे कर्माचं तुम्हाला डीपमध्ये, भले तुम्हाला कंटाळा येत असेल या प्रवचनामधून किंवा तुम्हाला ते पल्लेवी पडत नसेल, पण मी एवढं तुम्हाला का सांगतोय की आपण नाही का आपल्या जीवनामध्ये या कर्माचा जो, मागं मी प्रवचना नेहमी सांगतो, आपण देवाला नाही घाबरलं तरी चालेल, पण कर्माला घाबरा. कारण आपल्याला सगळ्यात जास्त दुःख भेटते ना देवापासून नाही भेटत. न शनी देवतापासून, न मंगळ, न ग्रह, न 7.5 कोणी नाही भेटत. आपले कर्मच आपल्याला सगळ्यात मोठं दुःख देतात. म्हणून याला म्हणतात, याच्यामध्ये 2 कॅटेगरी मोडल्या जातात. एक म्हणजे प्राप्त कर्मफळ आणि अप्राप्त कर्म. काही कर्म असे असतात ह्या अदृश्य आणि दृश्यामध्ये की लगेच फळ भेटतात, आणि काही अदृश्य किंवा अप्राप्त फळ असतात, ते काही काळानंतर भेटतात. त्याचा चुका, त्याचा परिणाम काही टायमानंतर भेटतो. खाली टायमाचा वेळ लागतो. टाइम फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. म्हणून इथे आपण प्रत्येक व्यक्तीनं जो कर्म दिलेला आहे, त्या कर्मामध्ये याच्यातून मनुष्य तर कर्म, त्याच्यानंतर पुढचं एक कर्म मोडला जातो. याच्यामध्ये ते शास्त्र सांगितले जात आहे. म्हणून बाहेर निघण्यासाठी इथे ते म्हणतात ना, एखादा प्रश्न असा केला आहे की मी देवलोकाच्या याच्यामध्ये जाईन, तर तिथे पण भोग कर्म आणि देव कर्म आहे, त्याचा पण परिणाम भोगावा लागतात. पण शास्त्र सांगतं याच्या पलीकडे जाऊन आपण एक कर्म केले पाहिजे, ते म्हणजे कर्म अभिमानी रहित कर्म, ज्याच्यामध्ये मी करता नाही आहे, अभिमान नसलेले कर्म जेव्हा करतान तर ते फळ भेटन. जसं आता याच्यामध्ये मनुष्य तर कर्मामध्ये मी उदाहरण द्यायचं राहिलं, कोणतं? भरत महाराजांचं. भरत महाराजांनी काय केलं? आता तुम्ही म्हणता प्रभूजी एवढे उदाहरण दिले, याचं प्रमाण काय? तर भरत महाराज सगळं राज्य सोडलं, तपस्याला गेले, आणि शेवटी पाहता पाहता त्यांनी हरणाला आसक्त झाले, आणि आसक्त झाल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ते काय झाले? हरिण झाले. याला म्हणतात मनुष्य तर कर्म. मनुष्यामध्ये कर्म केले, त्याचा दुष्परिणाम काय भेटला? पुढच्या जन्मात. पण हरणाच्या योनीमध्ये राहिले, पण हरणाच्या बॉडीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी
प्राणी योनीमध्ये कर्म केले, पण पुढचा जन्म त्यांना कोणता भेटला? मनुष्याचा भेटला. म्हणजे आत्मा तोच राहिला, बॉडी बदलत गेलेली आहे. तसं कर्म काय करतंय? बॉडीसोबत जात नाही, कर्म हे आत्म्यासोबत जात आहे. याला म्हणतात मनुष्य तर कर्म. म्हणजे तुम्ही आता जे काही कर्म करणार आहात ते पुढचं तुमचं डेस्टिनी ठरणार आहे आणि त्या डेस्टिनीनुसार पुढची डेस्टिनी ठरणार आहे. बाकी बॉडी बदलत राहते, परिवारातले लोक बदलत राहतील, परिस्थिती बदलत राहील, पण कर्माचा पिछा तुम्हाला सोडणार नाही. याला म्हणतात मनुष्य तर कर्म. आता याच्या पुढची कॅटेगरी आहे, याला म्हणतात कर्तव्य अभिमान रहित कर्म. ज्याच्यामध्ये मी करतो हा अभिमान नाही, याला म्हणतात सगळ्यात कर्म. याच्यातून बाहेर निघायचं असेल, मी करता नाही, नाहम करता हरी करता. म्हणून मध्वाचार्य संप्रदायामध्ये एक तत्व दिलेलं आहे. आपल्याकडे तत्व आहे दासानुदास म्हटलं जाते. कोणाने विचारलं की तुमचं नाव काय, तर मारुती प्राणदास किंवा XYZ दास दासी, याला म्हणतात अभिमान. पण जेव्हा दुसरीकडे आपण परिचय देतो तर स्वतःचा परिचय जेव्हा देतो तो अभिमानानं तो परिचय, त्याचे कर्म तसे होतात. तर आचार्य याला काय म्हणतात? कर्तव्य अभिमान रहित कर्मामध्ये दधीच मुनींचं उदाहरण दे. जेव्हा इंद्राला वृत्तासुराचा वध करायचा होता तर त्यावेळेस देवता लोक हरत होते. ते म्हणे काय करायचं? भगवान विष्णूकडे. भगवंत म्हटले एक काम करा, दधीच मुनीकडे जा. आणि दधीच मुनीकडे इंद्राचं आणि दधीच मुनीचं अजिबात जमत नव्हतं, दोघांचा 36 आकडा. कारण का? दधीच मुनीचं, कारण इंद्र अश्विनी कुमारशी नेहमी त्यांचा वाद आहे आणि अश्विनी कुमार डॉक्टर होते, त्यांना सोमरस पाहिजे होता पण ते इंद्र देत नसायचा, नेहमी द्वेष करायचा कोणाचा? अश्विनी कुमार. अश्विनी कुमार ठरवलं की दधीच मुनीकडून काय करू आपण? सोमरस. पण दधीच मुनी म्हटले इंद्र पण माझं मस्तक छाटेल. तर त्यांनी काय केलं, एक अश्वाचं बसवलं, त्यांना ती विद्या दिली, त्या रसपान दिला आणि इंद्राने ते मस्तक छाटलं. आणि पुन्हा अश्विनी कुमारनं काय केलं, त्यांना जिवंत केलं. आणि मग अश्विनी कुमारनं नाही का त्यांना संजीवनी जडी पुटून देऊन सगळं झालं. आणि जेव्हा आता उत्तरासुराचा वध करायचा यांना, त्यावेळेस भगवंत म्हटलं कोणाकडे जा? दधीच मुनीकडे. मग दधीच मुनी आल्यानंतर स्वागत केलं आणि मग देवता त्यांना काय करू लागले? गुणगान करू लागले की मनुष्य जीवन आहे ना, एक दिवस प्रत्येकाला सोडायचं असतं, ह्या जगातलं सगळं नष्ट, प्राण्याचं सगळ्या गोष्टी कामाला येतात पण मनुष्याची कोणतीच गोष्ट कामाला येत नाही. म्हणजे वैराग्याचं एवढं प्रवचन आहे. त्यावेळेस दधीच मुनी म्हणतात तुम्ही एवढं ज्ञान देतात, मग माझ्याशी एवढं का भांडले तुम्ही माझ्याशी? हां, मी नाही देत तुम्हाला. मग काय पाहिजे? म्हणजे तुमचे हाडं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही मारा. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला वैराग्य घेण्यासाठी स्वतः प्रवचन देतात आणि स्वतःचं वैराग्य काहीच नाही. म्हणजे काही बाबा लोक असतात ना, ह्या जगातले सगळी मोह माया आहे, काहीच घेऊन जायचं नाही आणि मग 50,000 रुपयाच्या फीसाठी भांडत बसतो. हां, तर तसं दधीच मुनी झाले आणि मग ते हाडं घेतले, दधीच मुनी देऊन टाकले, हाडं दिले आणि त्या हाडाच्या आधारावर त्यांनी काय केलं? उत्तरासुराचा वध केला. आणि हे वध केल्यानंतर तिथे दधीच मुनी म्हणतात जे काही केलं मी दिलं, माझं नव्हतंच तर मी तुम्हाला देण्याचा विषयच नाही. ज्या ईश्वरानं मला दिलं त्याच ईश्वराला मी पुन्हा रिटर्न करतोय. जसं गंगेचं पाणी मी गंगेला ओततो, तसंच ह्या माझ्या जे काही शक्ती होतंय, जी काही विद्या होती ती भगवंताकडून भेटली आणि भगवंताची इच्छा आहे मी तुम्हाला द्यावं. त्यावेळेस त्याला म्हणतात तिथे त्यांनी काय एक प्रिन्सिपल ठेवला माहिती आहे का? काय प्रिन्सिपल ठेवला? मी करता नाही, मला भगवंताने दिलंय. जसं एक मुस्लिम व्यक्तीचा मी व्हिडिओ बघत होतो, त्याचा मुलगा वारला होता आणि त्याची इंटरव्ह्यू घेतली होती. BBC चॅनल त्यांचं लय काय वारी आहे. हां, खूपच प्रेम त्याचं. तर ते म्हणतात जो अल्लाने दिया है अल्लाह लेके गया, काही नाही. हां, म्हणजे ते प्रिन्सिपल खूप महत्त्वाचं आहे. ज्यानं दिलं तो घेऊन गेला. तसं या जगामध्ये प्रत्येक गोष्ट आली ना, बरं तुमच्यापैकी जन्माला बरोबर कोणी किती कपडे घेऊन आले जर हातवरती का? राहण्यासाठी घर, हां, फिरण्यासाठी गाडी, पैसे नाणं, काही घेऊन आले का? मग कशाला एवढं डिंग्या मारतात की मी केलं, माझ्यामुळं होतंय, मी केलं नाही तर होऊ शकत नाही. काही होत नाही भाऊ, सगळे पुरी आणि छोले खातात लोक, हलवा खातात. म्हणजे इथे सांगण्याचा मुद्दा, या कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर कर्तव्य अभिमान जी भावना आहे त्या कर्मातून तुम्हाला काय झालं पाहिजे? मुक्त झालं पाहिजे. हे झालं 5वं कर्म. त्याच्यानंतर पाचवं आहे समिष्टी कर्म, जे लोकांच्या हितार्थ केलेले कर्म. समिष्टी कर्म म्हणजे काय? की जसं सुखदेव गोस्वामी आणि राजा परीक्षितला ज्ञान दिलं, त्या कर्मामध्ये स्वतःच. सौनक आदी ऋषी सुत गोस्वामीने प्रश्न विचारले
आणि सौनकादी ऋषीने काय केलं, त्याचं उत्तर दिलं. म्हणजे त्यांच्या सगळ्या त्यांच्या कर्मामध्ये सगळ्यांचा उद्धार झाला आणि त्या कर्मामुळे अजून बी आपला उद्धार होतो. याला म्हणतात समविष्टी कर्म केले पाहिजे आणि जे अकर्माच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. म्हणजे भक्ती कसं आहे, अकर्माकडे नेते. बाकीचे सगळे कर्म आहेत ना, कर्म आणि विकर्मामध्ये नेतात. आणि सगळ्या शेवटी म्हणतात याच्यामध्ये पुढची कॅटेगरी येते, ते म्हणजे निष्काम भावनेनं फलरचित केलेले कर्म. म्हणजे असे कर्म ज्याचं कोणतंही फळ लागत नाही. मग आता म्हणतात प्रभूजी सगळं धोडून तुमच्यासोबत चालायचं का? नाही. मग तिथं भगवंत सांगतात निष्काम कर्म म्हणजे जसं कमळ चिखलामध्ये राहत आहे, चिखलामध्ये राहून चिखलाचा स्पर्श त्याला होऊ देत नाही, तसं प्रत्येक व्यक्तीनं त्याची ड्युटी आणि जिम्मेदाऱ्या प्रॉपर निभवायच्या. त्या करीत असताना त्याचा अभिमान गर्व न करता हे जे काही करतो, माझे नवरा बायको मुलं आई वडील बहीण भावंड समाज, ही भगवंताने मला दिलेली विशेष देणगी आहे आणि त्या देणगीला माझं सांभाळणं काम आहे, त्यांची सेवा म्हणून केलं पाहिजे. हे जेव्हा प्रिन्सिपल ठेवतात की हे जो परिवार आहे तो कोण आहे, भगवान विष्णूने दिलेला मला आहे. आणि मग भक्तीनं ठाकूर त्यांच्या याच्यामध्ये म्हणतात की माझं घर नाही का भौतिक घर नाही, माझं घर म्हणजे गोकुळ आहे. काय आहे, आपल्याला किती लोकांना भाव झाला गोकुळ भाव आहे माझ्या परिवारातले नाही, तर ते म्हणतात परिवाराला गोकुळ करणं ठेवलं पाहिजे. आणि भक्तीनं ठाकूर म्हणतात त्याच्यामध्ये एक भाव असला पाहिजे, वैकुंठ भाव. वैकुंठ भावामध्ये काय, वैकुंठ भाव माहिती आहे तुम्हाला, की भौतिक संसारामध्ये तुम्ही राहतात पण चेतना भगवान विष्णूच्या प्रसन्नासाठी, हे माझी बायको माझे नवरा माझे मुलं माझा परिवार हे सगळं भगवान विष्णूचंच आहे, मी त्यांचा सेवक आहे. आणि अशा भावनेनं तुम्ही कर्म करता, त्याला कोणतेही कर्माचे रिॲक्शन लागत नाही. आणि या कर्मांतून केल्यानंतर काय होतंय, इथे म्हणतात एक सुंदर श्लोकामध्ये भगवंतात यस्य नाहम कृतो भावे बुद्धिर यस्य न लिपन्ते हत्वापि इमं लोकाम न हस्तिन निबंते. भगवंत म्हणतात अर्थात ज्याच्या अंतःकरणात अहंकारयुक्त नसतो, अहंकार नसतो, ज्याची बुद्धी फळ आसक्तीने मलिन झालेली नसते, त्याने लोकांना ठार मारले तरी तो मारे ठरत नाही, कारण त्या कर्माने तो बद्ध होत नाही. भगवंत अर्जुनाला हे कर्म सांगतात कोणते, शेवटचं कर्म काय, निष्काम कर्म. म्हणून भगवंत म्हणतात तू कोणाला जरी मारलं तरी तुला रिॲक्शन लागणार नाही. का, तू जे काही कर्म करशील ना ते माझ्यासाठी करतोयस. आणि हे युद्ध करणं म्हणजे निष्काम कर्माचाच एक भाग आहे. भौतिकदृष्ट्या बघताना अरे म्हणे पापच आहे ना, भौतिकदृष्ट्या पाहिलं तर पापच आहे, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जेव्हा पाहताना तर त्याला कोणत्याही रिॲक्शन लागत नाही. मग त्याच्यात किती चुकीचे कार्य जरी झाले तर केवळ भगवंतासाठी. आणि असे कर्म जेव्हा तुम्ही करता, म्हणून गीतेचा 18वा अध्याय श्लोक नंबर 17 मध्ये याचं वर्णन केलेले. आणि मग भगवंत हे होण्यासाठी 5 गोष्टीच कारण सांगतात की हे जे होतंय आता ह्या 5 गोष्टी काय करतात, तुम्हाला कंट्रोल करतात. कशा करतात, तर गीतेमध्ये गीतेचा अध्याय 5वा श्लोक नंबर 5 11 पर्यंत 205 नंबर. भगवंत इथं 5 कर्माची कॅटेगरी सांगतात. भगवंत म्हणतात तत्कालीन कर्म, कर्ता कर्म, अधिष्ठान, प्रयत्न आणि दैव, ह्या 5 गोष्टी तुमच्याकडून करून घेतात. जेव्हा तुम्ही हे बघा श्लोक नंबर 10 आणि 11, जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्तीने ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्राप्रमाणे पाण्यानं स्पर्शला जात नाही, त्याप्रमाणे पापकर्म त्याला प्रभावित करत नाहीत. गीतेचा श्लोक नंबर, गीतेचा 5वा अध्याय श्लोक नंबर 10 आणि 11 मध्ये पुन्हा भगवंत म्हणतात कायेने मनसा बुद्ध्या केवल इंद्रियारपी योगिना कर्म कुर्वन्ति संज्ञत्वक्ता आत्मशुद्धयो. भगवंत म्हणतात योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांना सुद्धा केवळ शुद्धी करण्यासाठीच कर्म करतात आणि ते कर्म तुम्हाला कोणताही स्पर्श करत नाही. ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहतो, चिखलात राहून त्याला स्पर्श होत नाही, तसा प्रत्येक व्यक्ती भक्त काय करतो त्याला होत नाही. आणि मग भगवंत पुढे म्हणतात युक्त कर्म फल त्यक्त्या शांती अपनवती नैष्टिकीम अयुक्त काम कर्मेना फले सक्तो निबंधते. भगवंता निष्ठेनं भक्ती करणारा जीव आढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपले सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जे आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफळाच्या लोभी होतो
आणि अहंकारानं मी करतो तो बद्ध होतो. भगवंत इथं क्लिअर करतात आपल्याला. म्हणून हा जो सेक्शन आहे कर्माचा, तो भगवंत म्हणतात की अरे तुम्ही काय करा, हे सगळं सोडा. आता पुढच्या वेळेस हे जे 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगतो. मग आता असे काही कर्म असतात की तिथे डायरेक्टली इनडायरेक्टली आपण भाग घेत नाही. याच्या व्यतिरिक्त मग आता छोटे-छोटे असे कर्म आहेत की जे आपण जाणत न जाणता करतो. त्याच्यातून आपण कसं वाचलं पाहिजे आणि त्याचे काय-काय परिणाम होतात. त्याच्यामध्ये जसं तुमचं बोलणं, तुमची क्रिया करणं, तुमची डोळ्याची भुईची कर्म, हे शास्त्रामध्ये एवढं डिटेल दिलेलं आहे, की जसं एखादा पाहुणा तुमच्या घरात आला आणि त्याला पाहून जर तुम्ही तोंड वाकडं केलं, दृश्य कर्म त्यालाच आणि तुम्हाला कळालं, तर मग तिथे काय करतात यमदूत नाही का जसं गोधडे शिवतात ना, गोधडे शिवलेलं माहिती आहे? तसं तिथं नरकामध्ये त्याला गोधड्या शिरवतात. तो लोकांना पाहून नाही का आणि तिथले विशेष करून जे घुबडं असतात किंवा गिधडं असतात, ते डोळे नसतात. वाकडं तोंड केलंस ना त्याला पाहून थांब. म्हणून आपले जे कर्म आहेत, एवढे रिफाइंडनेस पाहिजे. भाऊ दुश्मन जरी आला तरी स्माईल करा. तेवढा त्रास होईल तेवढा पुरता. पण पुढचा जो त्रास आहे ना, कोणता? अदृश्य कर्माचा फळ, ते भेटायचं बाकी राहील. तुम्ही दृश्य कर्म करून निघून जाता, पण अदृश्याचा परिणाम आपल्याला भोगायला, मग ते चांगला असो का वाईट असो. म्हणून बेटर आहे आपल्या जीवनामध्ये रिफाइंडनेस ठेवायचं आणि काळजीपूर्वक आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कार्यामध्ये, आपल्या वाणीमध्ये, आपल्या स्वभावामध्ये कोणाचा आपल्याला त्रास होता कामा नये आणि आपल्यामुळं कोणाला त्रास होता नाही याची आपण काळजी करून आपलं जीवन कसं जगलं. आता हे गुण कधी येते माहिती आहे तुम्हाला, ऑनेस्टली सांगू का? जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे 3 गोष्टी करता. नित्यनेमानं हरिनामाचा जप करता, ग्रंथाचं वाचन करता, सत्संग अटेंड करता, तर हळूहळू या कर्माच्या रिॲक्शनमधून तुम्ही मुक्त होता. दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आणि जर याच्यावर विश्वास नसेल आणि तुम्हाला फॉलो करायचं नसेल, तर अदृश्य कर्म येतील आणि त्याचं फळ तुम्हाला देतील. हरे कृष्ण हरे